गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द लेझी बॉय चॅनल. तर आज आपण चाललो आहे माळशेज घाटाला व्हिजिट करायला. तर मित्रांनो, ही माझी पहिली सोलो ट्रिप आहे विथ माय हॉर्नेट. तर बघूया काय एक्सपिरियन्स येतो. तो एक्सपिरियन्स मी तुमच्यावर शेअर करतो. तर आपण आजच्या पूर्ण ट्रिपमध्ये आपण माळशेज घाट एक्सप्लोर करणार आहोत. मला ह्या रोडची जास्त आयडिया नाही आहे. लास्ट टाइम मी हरिश्चंद्रगड थ्रू गेलेलो. मी मंचरवरून गेलेलो, त्यामुळं माळशेज घाटाचा जास्त संबंध आला नव्हता त्यावेळी. त्यामुळे आता आपण जो आपला रूट असणार आहे तो असणार आहे, माझं घर म्हणजे पुनावळे टू लोणावळा, लोणावळा टू खोपोली, खोपोली थ्रू जाणार आहे आपण कर्जत थ्रू माळशेज घाट, आणि माळशेज घाटवरून परत रिटर्न येणार आहे आपण थ्रू द जुन्नर टू मंचर थ्रू चाकण अँड पुनावळे. असा हा आपला पूर्ण रूट असणार आहे. तर तुम्ही फक्त आज रोडचा आनंद घ्या. तुम्हाला जर सिनॅरिओज वगैरे आवडले तर नक्की कमेंट करून सांगा की कसा आहे माळशेज घाट वगैरे, तिथला एन्व्हायरमेंट वगैरे तुम्हाला खूप आवडेल, ह्याची मला 100% गॅरंटी आहे. तर चला, आपण आता डिरेक्टली थांबणार आहोत ते लोणावळा स्टॉपला, कारण की आज आपल्याला खूप लेट झाला निघायला. माझा प्लॅनिंग होता 6 वाजता निघायचा, पण तो एक्सटेंड होतो थोडेसे गाडी वगैरे चेक करण्यामध्ये वगैरे, सगळे साहित्य वगैरे चेक करण्यामुळे. कारण की मी सोलो ट्रिपला पहिल्यांदा जातोय, त्यामुळं असं नको की मी मध्ये काय वगैरे झालं तर माझ्याकडे त्याची कमतरता भासेल. त्यामुळे मी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी घेतलेल्या आहेत माझ्याबरोबर. लागणाऱ्या गोष्टी म्हणजे त्यामध्ये पंक्चर किट घेतलेलं आहे, पंक्चर किट तर आणि वॉटर बॉटल आणि थोडंफार खायला घेतलेलं आहे, जेणेकरून जर कुठं काही आधीमध्ये अचानक भेटलं नाही आणि खूप लेट झाला वगैरे तर खायला घेतलेलं आहे थोडंफार. अँड तर चला मग आपण डिरेक्टली आता लोणावळा स्टॉप घेऊया. जसे जसे आपण पुण्यातून बाहेरच्या साईडला येत जाऊ तसे तसे तुम्हाला खूप सारे डोंगर वगैरे पाहायला भेटतील. आणि हे एवढे मस्त डोंगर आहेत, हे तुम्ही फक्त बाहेर या, तुम्हाला समजेल की बाहेरची ग्रीनरी वगैरे. पावसाळ्यात महाराष्ट्र आपला किती छान दिसतो, शोभून दिसतो, हे तुम्हाला बाहेर आल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे नक्की बाहेर जा. हे जे आत्ता लेफ्ट साईडनं गेले ते धबधबे आहेत, छोटे छोटे धबधबे आहेत. हे कामशेत जवळचा एरिया आहे आणि इथे असे छोटे छोटे धबधबे आहेत. पण काय झालंय की मागच्या 4-5 दिवसामध्ये काहीच पाऊस झालेला नाही आहे, त्यामुळे छोट्या छोट्या धबधब्यांना पाणी तुम्हाला दिसणार नाही. पण तुम्हाला मोठे मोठे धबधबे नक्की पाहायला भेटतील जसजसे आपण पुढे जाऊ. खोपोलीतून वगैरे टर्न घेऊन राईटला, तिथून तुम्हाला थोडीशी जास्त हिरवळ वगैरे बघायला भेटेल. आता पावसाचं वातावरण झालंय, पण एवढा असं वाटत नाही की पाऊस येईल. पण सांगता येत नाही पुढे जाऊन. जसं जसं आपण माळशेज घाटच्या जवळ जाऊ तसं जसं पावसाला सुरुवात होईल असं मला वाटतंय, पण काय नाही. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze.
whisper truths as they flow down. Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor. आता आपण वर्सोलीच्या टोल नाक्यावरती आलो आहे. अरे यार, काय काय बावट लोक असे आहेत ना, त्याला माहिती आहे इथून टू व्हीलर्स जायला छोटासा रोड आहे तरी शहाण्यागत थांबलेला आहे. तर आता इथून थोडा पाऊस सुरू झालेला आहे, म्हणजे एवढा जास्त नाही आहे, थोडासा पाऊस पडतोय. तर आपण आता जवळपास आलेलो आहे लोणावळ्याच्या. आता आपण लोणावळ्यामध्ये एंटर होतोय. हे पर्यटन स्थळ असल्यामुळे थोडासा इथला एरिया तुम्हाला थोडा व्यवस्थित दिसेल, क्लीन दिसेल. तुम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या खाण्याच्या सुविधा इथं आहेत. जर तुम्ही थोडंसं पुढे जाऊन पुढच्या चौकातून लेफ्ट टर्न घेतला तर तुम्हाला लोणावळा वॉटरफॉलला जाता येतं. तसंच सरळ तुम्ही आंबे व्हॅली साईडला पण जाऊ शकता. त्या साईडचे सिनेरिओ खूप छान आहेत. फक्त वीकडेजला या तुम्ही, नाहीतर जर तुम्ही वीकेंडला आलात तर तुम्हाला खूप ट्रॅफिक लागेल. आणि तुमचा निम्मा वेळ ट्रॅफिकमध्ये जातो. ह्या इथून लेफ्ट टर्न घेतला की तुम्ही लोणावळा वॉटरफॉलला जाता येतं. Whisper truths as they flow down. Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. आता आपण खंडाळा क्रॉस करून पुढे आलेलो आहे आणि इथं थांबतोय कारण की इथे एक व्हॅली व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यू पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी होते. तर आपण इथं गाडी लावूया आणि तो व्ह्यू पाहूया. हा थोडासा रोड अरुंद आहे, येण्या जाणाऱ्या गाड्यांकडे लक्ष द्या. कधी इथे खूप फॉग असतो, पुढची येणारी गाडी पण दिसत नाही, त्यामुळे हा थोडासा रोड रिस्की आहे. आपण इथं रोडच्या साईडलाच गाडी लावली. इथं भरपूर शॉप्स आहेत जिथं तुम्ही थांबून व्ह्यू बघत नाश्ता वगैरे करू शकता. आणि इथं त्यांनी काही स्टॉलवाल्यांनी असं व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे, म्हणजे तिथं बसण्यासाठी वगैरे फोटो काढण्यासाठी खास तुमच्यासाठी
असे पॉईंट्स बनवलेले आहेत. अरे गाड्या तर काही कमी होत नाही. ओके, हा बघा व्ह्यू, खूप डीप अशी व्हॅली आहे. आणि जो तुम्हाला पुढे धबधबा दिसतोय त्या धबधब्याचं नाव कुने धबधबा आहे. The wind hums songs एक मिनिट, मी तुम्हाला मोबाईलवरती घेऊन दाखवतो झूम करून. whispering हे बघा, हा बघा, secrets untold, इथं वॉटरफॉल आहे. carrying tales only the forest holds. व्हॅली व्ह्यू आहे खंडाळा घाटातला. तर तुम्ही असे भरपूर व्ह्यू इथे Fills the velvet dark, पाहू शकता. etching patterns तर चला आता आपण leaving its mark. निघूया आपण The आपल्या मार्गी. stretch deep, आता आपण पुढे खंडाळा घाटात जस्ट बाईकवरूनच तुम्हाला व्ह्यू दाखवतो, कारण की आपल्याला अजून खूप दूर जायचं आहे. असे खूप सारे लोक असे थांबतात इथे, बायकर्स वगैरे. caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. ज्या खंडाळा घाटातील हा ही व्ह्यू खूप छान दिसतो. इथून तुम्ही खाली बघाल, मी जस्ट बाईक साईडला घेऊन तुम्हाला दाखवतो. जर खाली बघाल तर हा पूर्ण तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल. आता हेल्मेटच्या कॅमेऱ्यातून किती दिसते मला माहीत नाही, पण असा हा व्ह्यू आहे. जस्ट आपल्या ज्या रोडने आपण चालतो त्याच्या खालून एक्सप्रेस वे जातो आणि लेफ्ट साईडून ट्रेन जाते. म्हणजे जिथं आपण थांबलो त्याच्या खालून टनेल बनवले आहे त्यासाठी. ठीक आहे, आपण निघूयात. मला हा ज्या पार्ट म्हणजे हा रोड जो आहे पुणे ते मुंबई मधला, हा जो खंडाळा घाटचा रोड आहे तो मला खूप आवडतो. कारण की आता जसं जसं तुम्ही पुढे जाल ना तसं तसं एवढा हा अप्रतिम दिसतो. जस्ट हा टर्न घेतल्यानंतर बघा, हा जसा डोंगराला विभागून जो रोड बनवला आहे आणि त्याचा व्ह्यू तुम्ही फक्त बघा कसा आहे. हा बघा, आणि हा क्रॉस केल्यानंतर खूप एक ब्रिज आहे, म्हणजे हाच. हा बघा, इथं पण आपण थांबूयात. इथं खूप सारी माकडं आहेत, लोक त्यांना खूप खायला देतात, त्यामुळं भरपूर इथं माकडं आहेत. त्यामुळे थोड्याशा तुमच्या गोष्टी सांभाळून ठेवत जावा. कधी कधी तसे सहजासहजी नाहीत ते उचलत, पण कधी कधी उचलतात ते. Where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. त्या कॅमेऱ्याची बॅटरी खूप लो झाली. तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो आणि ती पहिल्यांदा चेंज करून घेतो. ते हा बघा, हे बघा, जो खाली रोड दिसतोय तो एक्सप्रेस वे आहे आणि आता सध्या तो पूर्णपणे जाम आहे. खूप मोठी रांग लागली गाड्यांची. म्हणजे जे वाहनं मुंबईवरून पुण्याकडे जात आहेत ते पूर्णपणे थांबलेले आहेत. मे बी काहीतरी गाडी वगैरे बंद पडली असेल किंवा काहीतरी झाले.
ह्या रोडला खूप असे ॲक्सिडेंट पाहायला भेटतात. ट्रकचे ब्रेक वगैरे फेल होतात कारण की हा खूप मोठा घाट आहे आणि तो चढ आहे पूर्णपणे. हे बघा असं वाटतं की आपण ढगांच्या वरती आहे. जेवढा व्ह्यू पहा तेवढा कमी आहे. चला आता आपण निघूया. While rivers whisper truths as they flow down, their songs entwined with the trees that stand. आता आपण बॅटरी वगैरे कॅमेऱ्याची चेंज केलेली आहे. आता आपण पुढच्या दिशेने जाऊया. पुढेही थोड्याशा 100 मीटरवर तो ब्रिज पाहायला भेटतो. तिथूनही तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो लेफ्ट साईडचा. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude तर ह्या ब्रिजवरून तुम्हाला रेल्वे ट्रॅक आणि खालचा एक्सप्रेस वे पण बघायला भेटतो. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. ते लोकांनी जे येणं जाणे लोक माकडांसाठी खायला टाकतात त्यांनी खूप इथं अशी घाण केलेली आहे. जर लोकांना जर खायला टाकायचं असेल तर एकाच साईडला टाका, कारण की माणसं येतात आता ह्या व्ह्यू पाहण्यासाठी थांबतात, पण इथली कचरा वगैरे बघून ना कोणी थांबत नाही. जर तुम्ही बघत असाल तर पूर्ण हा रोड असे खूप सारं अन्न सांडलेलं आहे इथं, मके वगैरे माकडांसाठी टाकलेलं आहे. कारण की कधी कधी आपण एवढं जास्त प्रमाणात टाकतो की त्यांना ते खाऊ पण वाटत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला इथं थांबून जर फोटो वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मला हे कचरा वगैरे बघून इथं थांबण्याची इच्छा होत नाही, कारण की खूप सारं अन्न तिथं सांडलेलं आहे आणि ते पूर्णपणे पायाखाली येते. बाकी व्ह्यू म्हणाला तर खूप छान आहे इथला व्ह्यू. या रोडला असे छोटे छोटे ब्रिज आहेत, पण ते खूप असे मस्त वाटतात बघायला. हे बघा, हा कॅनल आहे ॲक्च्युली पाण्याचा, म्हणजे पाण्याचा कॅनल मीन्स पाईप्स वगैरे नेलेले आहेत तसे. अरे बापरे, मला वाटलं फक्त एक्सप्रेस वेला ट्रॅफिक आहे, पण इथं पण ट्रॅफिक आहे. आपण ट्राय करूया साईडून गाडी काढण्याचा. आपल्या लेफ्टला जी गाडी दिसते त्याच्यामध्ये 2 कुत्रे आहेत. असा फक्त नाद पाहिजे खास कुत्र्यांसाठी, तो गाडी घेऊन आलाय इसूझू. मस्त फक्त नाद पाहिजे. अरे बापरे, पूर्ण रोड जाम केलाय. आणि हे काय बोलतंय? ओके, हे म्हणतात की रोड पूर्ण जाम आहे, तुम्ही एक्सप्रेस वेने गाडी घाला. ते बघितलं का, पलीकडची पूर्ण एक्सप्रेस वेची लाईनला ट्रॅफिक आहे, जे आपण वरून पाहिलं होतं ते. जो आता आपल्याला जिथून डायव्हर्ट केलं तो रोड खोपोलीवरून जातो, म्हणजे तो थोडा शॉर्टकट पडतो. पण आता त्यांनी आपल्याला सांगितले की खोपोलीच्या जो बाहेरून रोड चालला आहे तिकडून आता आपल्याला जावं लागेल, कारण की आपण एक्सप्रेस वेने पुढे चाललेलो आहे. अजून तरी काही पाऊस काही पडलेला नाही आहे, असा म्हणजे पडलाच नाही आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळं हवा पण थंड आहे आणि ट्रॅव्हलिंग करायला असं जाचत पण नाही आहे. तर फक्त मला याचं एक टेन्शन आहे की एक्सप्रेसवेला खूप कॅमेरा आहेत. यांनी तर सांगितलं की खोपोलीपर्यंत जाऊ शकतो आपण एक्सप्रेसवेने. ठीक आहे, बघूयात, जे होईल ते होईल. Teach me the language of rustling
हे आपल्याला खोपोलीसाठी बोर्ड दिसतोय राईट टर्नसाठी. हा राईट टर्न नक्की कसा असणार आहे? ठीक आहे, बघूया आपण पुढे जाऊन. अशा ज्यावेळी तुम्हाला रोड वगैरे माहीत नसतात त्यावेळी जे रोडवरती बोर्ड लागलेले असतात ते नक्की पाहायचं. अरे बापरे, कुठून जायचं? शिट शिट शिट. अरे बापरे, आपल्याला राईटहून घ्यायचं होतं. मला वाटलं हा एक्सप्रेस वेवरून स्प्लिट होतोय. बघू आपण इथून येते ते काय गाडी काढता येते का? काय करतो इथून पुढं रस्ता दिसतोय मला. ओके, आलो आपण. टायर वगैरे पंक्चर नको व्हायला बाकी काय नाही. थँक गॉड इथे रस्ता होता, नाहीतर परत पुढे जाऊन आपल्याला कुठून तरी यू टर्न घ्यायला लागला असता. तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही हायवेनं जातात त्यावेळी सायन्स असतात ते रोडची, ते बघत जावा. हा आता खोपोलीच्या बाहेरून म्हणजे खोपोलीला वेढा मारून जाणार आहोत आपण कर्जत रोडला. हा रोडही खूप सुंदर आहे, कारण की जर आपण खोपोलीच्या आतून गेलो असतो तर तुम्हाला त्या रोजच्याच बिल्डिंग वगैरे ट्रॅफिक वगैरे बघायला भेटलं असतं. पण हा जो खोपोलीच्या बाहेरून जो रोड जातोय तो पूर्णपणे असा डोंगरातून जातोय, त्यामुळे बाईकवरती ट्रॅव्हल करायला खूप मजा येते. आणि ह्या रोडला जास्त ट्रॅफिक नाही आहे, पण आज बरंचसं ट्रॅफिक डायवर्ट केलं, म्हणजे मेन हायवेला ट्रॅफिक असल्यामुळं ही मोठी मोठी वाहनं पण ह्या साईडला डायवर्ट केलेली आहे. नाही तर ह्या रोडला जास्त ट्रॅफिक नसते. जसं आपण पुढे जाईल तसं तसं ट्रॅफिक पूर्णपणे कमी होईल. पण हा बाईक रायडिंगसाठी रोड खूप छान आहे. फक्त एकच काळजी तुम्हाला घ्यावी लागेल की जे कधी कधी सडन टर्न्स वगैरे येतात ते तुम्हाला माहीत नसतात, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा, नाहीतर ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो. चला आता आपण stories that linger on the breath of the breeze. अरे आता इथून कुठं जायचं? सरळ जायचं कुठं? लिहिलं इथे मुंबईकडे. हां, कुठे जायचं कुठे? पण राईट टर्न घेतलेला आहे आता चेक करू. आपण जाऊया पुढे. या रोडशी मी जास्त फॅमिलियर नसल्यामुळे मला माहीत नाही की कोणता रोड आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला मध्ये मध्ये मॅप पाहावा लागतो. अरे वा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती हा सुंदर असा मुकुट होता आणि त्याच्या जस्ट बॅक साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे स्मारक होते. Whispering pines, sing me your
मला असं का वाटतंय आपण रोड चुकलेलो आहे, कारण की मला ह्या साईडला कोणी असं बायकर वगैरे जाताना दिसत नाहीये. ज्या दिशेने मी चाललोय त्या दिशेने ऑपोजिट साईडहून बायकर्स चाललेले आहेत. काम करूया, आपण गाडी साईड करून एकदा मॅप चेक करूया. अरे बापरे, आपण जिथून राईट टर्न घेतला आपल्याला तिथून स्ट्रेट जायचं होतं, तर आपल्याला परत जावं लागेल. whisper truths as they float down. Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence मागाशी जाताना महाराजांचे दर्शन व्यवस्थित झाले नव्हतं, with sound पण हे बघा in the arms खूप सुंदर असं स्मारक आहे. तर कधी कधी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जर आपण रस्ता चुकला नव्हता तर आपल्याला महाराजांचे दर्शन झाले नसते. the stars and the moon teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. तर मित्रांनो, हा रोड खरंच खूप सुंदर आहे बाईक ट्रॅव्हलिंगसाठी. माझा असा प्लॅन नव्हता की मी कर्जत थ्रू वगैरे जाणार आहे माळशेज घाटात, कारण की माझा प्लॅन जो पहिल्यांदा बनवलेला होता तो असा होता की मी स्टार्ट असं येताना उलट्या साईडून येणार होतो, म्हणजे जिथून आज आपण रिटर्न जाणार आहे त्या रोडने मी येणार होतो आणि ह्या कर्जतच्या बाहेरून फिरून जाणार होतो. पण हा प्लॅन मी माझ्या एका कलिगला सांगितला ऑफिसमधल्या, तर तो म्हटला की तसं जाण्यापेक्षा त्यानं मला हा एक रूट दिला की तू असं कर्जतच्या मधून जा, कारण की तिथून जाताना जो रोड आहे तो असा डोंगरातून जातो वगैरे वगैरे, तर सिनेरिओ वगैरे भारी आहेत. मग त्यामुळे मी प्लॅन चेंज केला. म्हटलं आपण तसं जाऊया, असं तसं एक्सप्लोर करायचं होतं. तर असं नव्हतं की मला काय पुढे दिसणार हे मला त्या रूटलाही पण माहीत नव्हतं एवढं, की नक्की मला काय काय सिनेरिओ भेटतं असं माहीत नव्हतं. तर मी म्हटलं असं जाऊया, त्यामुळे मी ह्या रोडला आलो. तर खूप खूप चांगला अनुभव आहे माझा, की एकदम शांत रोड आहे, काही असं नाही. बायकरसाठी तर खूप छान आहे, म्हणजे एकदम पीसफुल रोड आहे. आता पुढे जाऊन कळेल अजून काय काय आपल्याला बघायला भेटेल. मी जसं जसं पुढे चाललोय तसं तसं उत्सुकता वाढत चालली. ते म्हणतात ना, बायकर्स एकदा बाईक चालवायला लागले की त्यांना समजतही नाही की आपण ट्रॅफिकमधून चाललोय का कशातून चाललोय, कारण की ज्यावेळी आपण बाईकवर बसतो त्यावेळी आपल्याला एवढंच माहीत असतं की आपल्याला फिरायचं आहे. मग त्याच्यासाठी काय ट्रॅफिक काय गर्दी काही फरक पडत नाही. आपण आपण जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे जातो आणि एकदम मन शांत असतं वगैरे वगैरे. त्यामुळं एकदम पीसफुल माइंडनं जातो आपण. बायकिंग हा नुसता एक आपला एखाद्याचा शौक नसून काही काहींची आवड असते, त्याच्यात त्यांना शांतता भेटत असते. तर तुम्ही बघताय खूप असं मस्त वातावरण आहे. पाऊस पण नाहीये आणि ऊनही नाहीये, असं ढगाळ वातावरण आहे, थंड हवा आहे. असं वाटतंय की मला लेट झालाय तरी पण मी गाडी हळूच चालवते, कारण की खूप असं मी एन्जॉय केल्यागत चालवतोय.
मला असं वाटत नाही की मला घाई केली पाहिजे की पुढं मी हे मिस करीन ते मिस करीन, असं वाटत नाही, कारण की जे आहे तेही खूप सुंदर आहे. stories that linger on the breath of the breeze. माझ्या राईटला हा एक छोटासा डॅम आहे, तोही खूप असं त्याच्या साईडून जो रोड गेला डॅमच्याकडे, आता तुम्हाला कॅमेऱ्यात दिसला नसेल पूर्ण व्ह्यू. खूप मस्त आहे, तिथं तुम्ही फोटोशूटला वगैरे थांबू शकता. मस्त असं तळं आहे आणि लेफ्ट साईडला पूर्ण डोंगर आणि झाडे आहे. इथलं अजून रोडचं काम झालेलं नाही आहे, म्हणजे इन प्रोग्रेस आहे, काही कारणास्तव ते राहिलं असेल, पण बाकीचा रोड पूर्ण चांगला आहे. The boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines. तरीही या रोडला थोडंसं काळजी घ्या, कारण की आधीमध्ये कॉन्क्रीटचा जरी रोड असेल तरी त्या कॉन्क्रीटला खड्डे पडलेले आहेत, आणि ते खड्डे छोटे छोटे नाहीत, मोठे मोठे, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक टू व्हीलर चालवा. Etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down. आता आपण कर्जतमध्ये एंटर झालेलो आहे. Entwined with the trees that stand, not अरे वा, time by nature's hand. ओके. ही पंढरपूरचे बनवलेली आहे, इथं मूर्ती बनवलेली आहे, खूप सुंदर अशी आणि खूप उंच मूर्ती आहे विठ्ठलाची. Through an ancient door, the silence alive. तर आपण थोडंसं मॅप बघूया, कारण की इथं दोन साईडला रोड जातोय, आपल्याला कोणता रोड द्यायचा तो बघायचा. Whispering pines, ओके, आपल्याला लेफ्टला जायचं आहे. इथं खूप अशा व्हॅन्स थांबलेल्या आहेत. आय थिंक ह्या चौकामध्ये वेगवेगळ्या गावाला जायला इथून ते व्हॅन्स घेऊ शकतात, त्यामुळे इथं खूप गर्दी दिसते. असं बस स्टँड वगैरे वाटत नाही आहे, टॅक्सी स्टँड आहे आय थिंक. तर मुलगा बोलतोय की कॅमेऱ्यात आलो. under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spilled
the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. आता आपण कुठेतरी एखादं रेस्टॉरंट बघूया आणि तिथे थांबूया, कारण की माझा मोबाईलही खूप लो झालेला आहे. तोही चार्ज करायचा आहे आणि कॅमेऱ्याची बॅटरी बदलायची आहे. पाटील प्लाझा. ओके, दिसायला तर डिसेंट दिसतंय. चला इथे थांबून आपण थोडंसं फ्रेश पण होऊया, कारण की सकाळपासून मी काही नाश्ता वगैरे केलेला नाही आहे. फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून आपण परत थोडा वेळ थांबून परत निघूया माळशेजच्या दिशेने.